मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? थोडा विचार करा. इलेक्ट्रिक बल्ब म्हणजेच लाईट नसता तर आज आपण सगळे अंधारात असतो. मी बोलत आहे द ग्रेट सायंटिस्ट थॉमस एडिसन यांच्याबद्दल. थॉमस एडिसन यांनी एक नाही दोन नाही तब्बल 1000 वेळा प्रयोग करून इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला. पण त्यामागे नेमकं काय सायन्स आहे आणि काय संघर्ष आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. थॉमस एडिसन लहान असताना खूप क्युरियस आणि प्रश्न विचारणारा मुलगा होता. पण स्लो लर्नर असल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं. त्यांची आई नॅन्सी एडिसन हिने संघर्ष न सोडता घरातूनच त्यांना शिक्षण दिलं. त्यांना वाचनाची आणि विज्ञानाची खूप जास्त आवड होती, म्हणून त्यांनी जिद्दीने 1000हून जास्त प्रयोग करून बल्बचा म्हणजेच इलेक्ट्रिक लाईटचा शोध लावला. यातून मेहनत करायची तयारी असेल तर ती मेहनत कधीच वाया जात नाही. क्रिएटिव्हिटी आणि क्युरिओसिटी असेल तर इनोव्हेशन बाहेर येतच, हे आपल्याला समजून येतं. पण 1000व्या वेळेस त्यांनी नेमकं कुठलं सायन्स यूज केलं हे आपण पार्ट 2 मध्ये बघूया. तोपर्यंत व्हिडिओला सगळ्यांपर्यंत शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.